हे बघ, हे असे निघाले. ह्याचे आपण आपल्याला हवे तसे चौकोनी शंकरपाळ्यांच्या आकाराचे पीस करू शकतो. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कैऱ्या आणल्या होत्या बघा, पण ह्या कैऱ्या 2 दिवस ठेवल्यात, आता त्या जरा अशा पिवळ्या झाल्यात. तसंही सध्या जरा कैरीचा सीझन कमीच झाला, आता कैऱ्या कमी झाल्या. तर मी ह्या कैऱ्या म्हणूनच आणल्या होत्या हिरव्या बघून, पण त्या जरा बघा थोड्याशा अशा पिकल्यासारख्या झाल्या. तर मी आज ह्याची आंबा पोळी करणार आहे कच्च्या कैरीची. तर चला दाखवते तुम्हाला. आधी याची सालं काढून घेते. तर आपण पिकलेल्या आंब्याची पण आंबा पोळी करतो ना, पण मी ह्या कच्च्या कैरीची करणार आहे. एक अशी चटपटीत मस्त मधल्या वेळेत वगैरे खायला अशी छान वाटते. किंवा आपण प्रवासाला वगैरे चाललो बाहेर, जशी की आपण चॉकलेट वगैरे लेमनच्या गोळ्या बिळ्या खातो, तसंही करून ठेवलेले असले तर आपण सहज नेऊ शकतो. चला तर आता हे सगळे हे दोन्ही कैऱ्यांची मी सालं काढून घेते, मग दाखवते तुम्हाला. काढून घेते सालं सगळी. सालं काढून घेतली. आता ह्या मी बारीक चिरून घेते. काही वेळा कोणी कोणी काय करतं, असं बारीक चिरून शिजवून घेतात. कोणी कोणी असं कच्चच चिरून मिक्सरमधून काढून घेतात. तर मी आता तसंच करणार आहे, बारीक चिरून मिक्सरमधून काढून घेते. सगळं चिरून घेते पूर्ण. हे बघ, पूर्ण बारीक तुकडे करून घेतले. आता मी मिक्सरमधून बारीक करून घेते. साखर घालायची त्यात, पण आधी एकदा फिरवून घेते. हे बघ, आधी नुसती कैरी फिरवून घेतली. आता मी आज साखर घालते. अर्धी वाटी साखर घालते, कारण कैरी गोड आहे, तर अर्धीच वाटी साखर घालते. परत चांगलं बारीक फिरवून घेते. हे बघ, अगदी बारीक करून घेतलं मी. आता आपण हे करायला घेऊ. ह्यात अजिबात गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे, एकदम बारीक करून घेतलंय मी. कढई ठेवली मी. इथं मी 1 चमचाभर तूप घालते. हे घरात केलेलं तूप आहे. आणि ही कैरी ह्यात घालून घेते. सगळं घालून घेते काढून. चांगलं शिजू द्यायचं, पण सारखं एकसारखं हलवायचं, मात्र खाली लागलं नाही पाहिजे. हे बघ, एकसारखं चांगलं हलवायचं. आता जवळजवळ होत आले. आणि आपण कच्च्या कैरीचं केलं आहे ना, हे बघा शिजलं आहे. तर कच्च्या कैरीचं केलं तर त्यात हिरवा रंग घालते मी, कारण कैऱ्या जरा गाभळलेल्या होत्या ना. तर हा बघा, हा हिरवा रंग घालते मी थोडासा, त्याने जरा छान हिरवं दिसेल. मस्त हिरवा रंग येतो त्याने. आणि कैऱ्या जर हिरव्यागार असल्या तर मग त्याला काही रंग टाकायची गरज नाही लागत. त्याच्यात मी ना थोडंसं वेलची जायफळची पूड आहे ती घालते थोडीशी, जाडसरच केलेली. परत चांगलं छान परतून घ्यायचं. एकीकडे मी ताटाला तूप लावून घेते. ह्या ताटाला तूप लावून घेते.
घालून घेते. सगळं असं पसरवून घेते व्यवस्थित. ताई चांगली गार होऊ द्यायची. नंतर आपण ह्याच्या वड्या काढू. खूप पातळ नाही करणार आहे मी, जरा जाडसरच ठेवते म्हणून एकाच ताटात घातले. हे आता हे मस्त गार होऊ देते, नंतर मग आपण बघूया. हे बघा, चांगले 2 तास मी ही पोळी वाळू दिली पंख्याखालीच. हे बघा, अजून थोडंसं उरलेलं मिश्रण होतं ते, त्याचे हे पण घालून घेते छोट्या झाकण्यांमध्ये. चला तर आता बघते हे कसं काय निघतंय ते. मी पहिल्यांदाच करते आज, बघूया आता. उलटण्याने काढून बघते. ते कसं व्यवस्थित अख्खी निघाली तर चांगली निघेल. हळूहळू काढून बघते, नाहीतर तुटेल. काढून बघते अशी. सगळ्या बाजूबाजूने कडा सोडवून घेते, नंतर मग घेते काढून. किंवा मग सरळ आपले असे उभे आडवे काप करून घेते. एक एक सोडवून घेते, कारण तुटायची भीती वाटते ना. हे बघा, अशी छान निघाली. तर आपण त्याचंच रोल करून बघूया. हे बघा, छान निघाली. मला वाटत नव्हतं की पहिल्यांदा केली मी, होईल की नाही चांगली. तर चला, एक तर निघाली. हे बघा, असे या सगळ्या मी एक एक करून काढून घेते. अख्खी नाही निघाली पोळी तरी चालेल. आपण असे पीस करून घेतले आणि सुरळ्या करून घेतल्या, किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही आकाराच्या अशा वड्या काढून घेतल्या तरी चालतात. शंकरपाळ्यांच्या आकाराच्या, चौकोनी, गोल, कशा पण. काढून घेते अशा, कारण पूर्ण अशी अख्खी निघाली नाही आहे. हे असे निघाले. आणि त्याच्या छोट्या ताटांना लावलेले आहे ना, ते काढून बघते मी कसं निघतं ते. अशा अख्खे निघाले. ह्या दोन्ही अख्ख्या निघाल्या. कशा वाटल्या? मस्त कच्च्या कैरीच्या पोळ्या.
कमेंट करून सांगा. मी पहिल्यांदाच केल्यात, चुकल्या असल्या तरी सांगा, बरोबर असल्या तरी कमेंट करून सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.